श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज शब्द फुटत नाहीत, पण मन शांत बसू देत नाहीये. गेले 2 दिवस झालं मी सोशल मीडियावर काहीच पोस्ट करू शकलो नाही. कसं करू? ज्या स्वामींच्या नामाचा आधार घेऊन मी रोज बोलतो, आज त्याच स्वामींच्या दारात कित्येक लोकांची स्वप्न विखुरली आहेत. अक्कलकोट मंदिरासमोरची दुकानं पाडली. ते म्हणतात, आम्ही आमचं कर्तव्य केलं, आम्ही आमचं काम केलं. प्रशासन त्यांच्या जागी कदाचित बरोबर असेलही, पण त्या कोसळलेल्या भिंती मागे किती जणांच्या चुली विझल्या याचा हिशेब कोणाकडे आहे? काल गुरुवार होता, स्वामींचा वार. काल माझा उपवास होता, पण पोटात अन्नाऐवजी दुःखाचा गोळा आला होता. काहीच खावंसं वाटलं नाही मला. जेव्हा श्रद्धेच्या समोरच संसाराची राख रांगोळी होते, तेव्हा योग्य आणि अयोग्य यातील रेषाच पुसली जाते. कोण चूक कोण बरोबर हे आता समजण्या पलीकडे गेले. फक्त दिसतोय तो उडालेला हाहाकार. अक्कलकोट जिथे भक्तीचा महापूर असतो, जिथे भक्तीचा महापूर असतो, तिथे काल शांतता होती. आणि माझ्या मनात एक वादळ होतं. मनातून एकच प्रश्न ओढून विचारत होता, स्वामी तुम्ही खरंच आहात का? जर तुम्ही असाल तर मग भक्तांच्या नशिबी हे उघड्यावरच येणं का स्वामी, का? स्वामी खरं सांगू का, तुमच्यावरचा विश्वास तुटला नाही हो, पण मन आज खूप रडतंय, खूप त्रास होतोय मला. स्वामी जर तुम्ही आहात ना, तर या संकटातून मार्ग दाखवा. ज्यांची दुकाने गेली, ज्यांची भाकरी गेली, त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी जिद्द द्या. त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी जिद्द द्या. त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी जिद्द द्या. कारण तुमच्याशिवाय त्यांचं कोणीही नाही स्वामी, कोणीही नाही. भक्तांनो, हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनाला काय वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.